नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 4 जुलै 2025 वार शुक्रवार। तर मित्रांनो, आज देखील राज्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण, तर काही भागात मोठ्या वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे, तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल। मागील 2 ते 3 दिवस झाले राज्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे, तर काही भागात मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच आज देखील राज्यात वातावरणात मोठा बदल होणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊया आज राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये पाऊस असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। तुम्हाला विनंती आहे, तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा, जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, आज कोकण किनारपट्ट्यात पाहिले असता यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, पनवेल, त्रिवेणी, चिपळूण, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, मालवण, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार तसेच कोकण किनारपट्ट्यातील इतरही आसपासच्या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत होणार आहे, तर काही भागात ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल। तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये पुणे, सासवड, सांगली, सातारा, कोल्हापूर, विटा, कराड, लावसा व या भागात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळेल। तसेच सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर, इस्लामपूर, कोची, जत, अहिल्यानगर या भागात आज ढगाळ वातावरण राहील, तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे। मात्र रात्री दरम्यान संपूर्ण ढगाळ वातावरण असेल। तसेच मित्रांनो, मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्यात पावसाचा जोर हा आजही कमी असणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, गेवराई, धाराशिव, विजापूर, जामखेड, बार्शी, कर्जत, माजलगाव या संपूर्ण मराठवाड्यात आज ढगाळ वातावरण असेल, तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आज असणार आहे। मात्र संभाजीनगर, लातूर, किल्लोळ, धाराशिव या परिसरात रात्री दरम्यान जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत होऊ शकतो। मित्रांनो, यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो, त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्त्वाचे आहे। त्यासोबत मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रात खानदेशच्या भागात पाहिले असता नाशिक, त्र्यंबक, वणी, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, इगतपुरी या परिसरात आज ढगाळ वातावरणाचा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला झालेला पाहायला मिळेल। मात्र रात्री दरम्यान संपूर्ण ढगाळ वातावरण असेल। तसेच नाशिकच्या भागात पावसाचा जोर हा कायम असेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे। तसेच मित्रांनो, विदर्भात पाहिले असता विदर्भाच्या काही भागात आज मुसळधार पाऊस असेल, तर काही भागात ढगाळ वातावरण असेल। यामध्ये अकोला, मुर्तिजापूर, अमरावती, बुलढाणा, खामगाव, यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली या भागात आज संपूर्ण ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। तर नागपूर, गोंदिया या भागात आज दुपारपर्यंत व दुपारनंतर मुसळधार ढग सदृश्य पाऊस पाहायला मिळेल। तर ही होती मित्रांनो पावसासंदर्भात छोटीशी अपडेट। ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या भागात पाऊस झाला आहे की नाही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।